मी 15 वर्ष कलेक्टर साहेब मी प्राध्यापक होतो, मानसेवी प्राध्यापक होतो. अकाउंट्स, ऑडिट, इन्कम टॅक्स हे माझे विषय होते. आणि एक संपूर्ण 16 पानाचा श्रीदादा कोरा पेपर आला, काहीच लिहिलं नव्हतं. वरती होतं श्रीराम असं लिहिलं आणि खाली 2 ओळी लिहिल्या होत्या. त्याने लिहिलं होतं, हजारों की किस्मत तेरे पास है, जरा पास कर दे तो क्या बात है. आम्ही त्याला म्हटलं, किताबों की कुंजी तेरे पास थी, जरा पढ़ लेता तो क्या बात थी. आता मगाच्या माननीय वक्त्यांनी स्पर्धेच्या संदर्भात सांगितलं, स्पर्धा स्वतःशी करा. माझी स्पर्धा माझ्याशी आहे. कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा, परवापेक्षा भविष्यात मी कसा माझी प्रगती होत राहील या संदर्भातला विचार आपण केला पाहिजे. स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. किती जीवघेणी स्पर्धा आहे. आय एम रनिंग फास्टर अँड फास्टर अँड फास्टर टू रिमेन ऑन सेम स्पॉट. मी फार वेगाने धावतोय, धडपड करतोय, पळतोय आणि ज्यावेळी मागे वळून पाहतो मी कुठं आहे, मी जिथं आहे तिथंच आहे. म्हणून ही स्पर्धा, या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं अस्तित्व हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अस्तित्वासाठी आत्मविश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि आत्मविश्वास जर आला तर मग नेतेपद मिळू शकतं. लीडरशिप, तुमच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व उभं राहायला पाहिजे, जे तरुणांमध्ये आहे ते कोणामध्ये नाही. एकाने 4 ओळीत एक युवकांच्या संदर्भात म्हटलंय की चट्टानों को चटका दे रवानी उसको कहते हैं, और दिल पर नक्शे हो जाए कहानी उसको कहते हैं, और मालूम है आपको करिश्मा किसको कहते, पलट दे जो हिमालय को जवानी उसको कहते हैं. असं तारुण्य आपल्यामध्ये. अरे इतिहास उधर मुड़ जाता है जिस ओर जवानी बढ़ती है. इतिहास बदलण्याची शक्ती युवकांमध्ये, भूगोल बदलण्याची शक्ती देखील युवकांमध्ये आहे. पाकिस्तानात ज्यावेळी आक्रमण केलं लाल बहादूर शास्त्री साहेबांनी, या देशाचा भूगोल त्यावेळी बदलत होता. आणि म्हणून अणुशक्तीपेक्षा देखील युवा शक्ती ही अत्यंत महत्वाची. आणि या युवकांनी आपल्यात शक्ती आहे हा आत्मविश्वास ठेवला पाहिजे. आणि पुढे मी नेतृत्व करणार आहे, मी समाजाचं नेतृत्व करणार आहे, माझ्या व्यवसायाचं नेतृत्व मी करणार आहे, या देशाचं नेतृत्व मी करणार आहे, अशा पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मी आपल्याला आजच्या प्रसंगी सांगेन की नेतृत्व मिळवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करा. इन्फिरियरिटी, नो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, नो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. इगो नको, इगो शुड गो. तुमच्या जीवनामध्ये अहंकार आला की तुमची प्रगती संपली. एक मुंगी फार वेगाने जात होती आणि समोरून 4 मुंग्या आल्या. पब्लिक रिलेशन कसं असलं पाहिजे मुंग्यांसारखं. एक मुंगी दुसऱ्या समोरच्या मुंगीला भेटल्याशिवाय पुढे जात नाही. अगदी शेकडो हजारो मुंग्या असल्या तरी देखील, साहेब आज मुंगी दिसत नाही घरात, ही परिस्थिती आहे. त्या 4 मुंग्यांनी ते सांगितले, इतक्या शीघ्रगतीने कुठे जाते. तिने उत्तर दिलं, हत्तीला अपघात झालाय, त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे आणि मी रक्तदानासाठी जाते. आता हे जर याच्यात अहंकार असला तर सोडा आणि याच्यात सेवाभाव असला तर घ्या. सर्व्हिस इज अ पोएम, सर्व्हिस इज अ पोएट्री, सर्व्हिस इज अ अँथेम, सर्व्हिस इज अ लिटरेचर, सर्व्हिस इज अ फिलॉसॉफी अँड सर्व्हिस इज अ लाईफ. सेवा हा शब्द कुठली भाषा घ्या, या देशात, या विश्वामध्ये जितक्या भाषा असतील तर पहिली भाषा जी असेल ती प्रेम, आणि दुसरी भाषा आहे, दुसरा शब्द आहे सेवा. आपल्या साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. लव ब्रिंग्स एव्हरीथिंग, लव बियर्स एव्हरीथिंग, लव इम्बाइब्स एव्हरीथिंग, लव इज काइंड, लव इज चॅरिटेबल, लव डज नॉट रिजॉइस एट रॉंग, लव रिजॉइसेस एट राईट, लव इज होप, लव इज फेथ अँड लव इज लाईफ. प्रेम म्हणजेच जीवन आहे अशा पद्धत. किंवा 2.5 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. तर प्रेम आणि सेवा याच्या माध्यमातून चारित्र्य संवर्धन करून पुढे जाण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो निश्चितपणे यशस्वी होईल.